असं बाकीना लोक म्हणे नाही राहतात का देवने तुम्ही काही दरादरी विचारचे का? देवाचं भजन अंतकरणापासून झालं पाहिजे, एवढ्या अंतकरणापासून झालं पाहिजे की आजूबाजूच्या खेड्यावाल्यांना कळलं पाहिजे की आपल्या गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आहे म्हणून एवढं जोरात भजन गायचं. आटे म्हणान सांगू का? आटे म्हणतात नाही त्या, हो आटे म्हणतात नाही, नको त्या गाणं म्हणाला आहे काय करतात नाही. आटे म्हणान सांगू ना सागरबा, आटे म्हणान सांगू ना विठोबा रुक्माई आटे म्हणतात नाही. आटे बराच वारकरी शेत आटे काय सांगा ना काम नाही ते, नाहीतर काही काही गावेस मासा म्हातारा राहतस ना. एक ते स्टँडला एक म्हातारा भेटणं 75 वरीसनं म्हातारं. आटे कीर्तनमा येत नाही. तुम्ही आटे बटा कीर्तनमायल सर्व वारकरी शेत आटे, नाही तर काही काही गावेस ना कीर्तनमा येतच नाही. आणि एक म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहीन तर हे आस्ती निहायत निरत दारू पिना समे नशामा खोटा ना बोलाव दो के वासत एक बुकामा मुका कट्टा सु म्हणतात तुला. हा आटे देव न भजन म्हणा सांग आटे म्हणत नाही. हा हा 75 वर्षनी वयमा जरी या किडा पाडरा नाही यान पहिले कितला पाडेल होती म्हणतं. काय काय गावेस मा राहतच, पण आता चांगलं आहे आपलं माऊलीन परिवार मा बठात माडकरी शेतच, भगवंताना नामचिंतन करणारा लोक शेतच, नुसतं मताराज नाही. तरुण भाऊच नव्हे आता नवीन पॅट घुसेल शे यासले जरी एखाद पूर्ण ब्लॉक कर ना मोबाईल जरी बट्टस सुनावा माझाही बट्टस आणि मग म्हणतस या पाखरा आजाद केलंय तुला. हो भाऊ तू नाही आजाद कर रे, ती ऑलरेडी आजादच होती रे. हो काका तिनं पक्क ठरेल होत रे, मन लगीन बुंद्याव येडाले वाढायला लावसो असं. उलट ती 2 वर्ष नंतर तिना पोऱ्याला धरलंय असतं सासर तैन हे साव गलीमा बटेल राहत. तिना पोऱ्याला सांगत भाऊ बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ. ओ पाखरा भगवंतासाठी म्हणायचं म्हणलं तर कोणी म्हणा ना, नको त्या गाणं म्हणाला आहे काही करतात नाही. जर तुमचे चाली त्या असतील ना, हा मी तरुण भावांसाठी सांगतो, वारकरी बाबांची जाहीर माफी मागतो. मी तरुण भावांच्यासाठी सांगतो, जर तुम्हाला दादा जर तुम्हाला अजून वारकरी चाली माहिती नसतील, तुम्हाला जर का ते भजनं आवडत नसेल, तुम्ही ते गाणे ऐकतात ना, त्याच गाण्याच्या चालीवर आपल्या भगवंतासाठीचे भाव ओतायचे. कसं हे तेरे प्यारे में मैं कान्हा दीवानी हो गई, तुझे देखते ही कान्हा मस्तानी हो गई. तेरे वास्ते मैं कान्हा घर छोड़ आ गई, तेरे वास्ते कान्हा घर छोड़ आ गई. देवावर इतक्या अंतकरणापासून ना, जितकं राधेनं प्रेम केलं तितकं प्रेम देवावर करायचं. कसं दीवानी में काना तेरी दीवानी वो भी, दीवानी में काना तेरी दीवानी वो भी.
देवनं इथलं वारं बरं राहिले हो ना. दखणारले असं वाटायला पाहिजे काय जागती जोत बघत शे भो. इथलं वारं बरं राहिले हो स्वतःले. थोडं तुमच्या मतलब थोडं संप्रदायाचं प्रमाण घेईल मी. इतकं वारं भरून घ्यायचं किती हो माऊली बाबा. अवचित भरिला वारा माझ्या मनात देवाचा. अवचित भरिला वारा माझ्या मनोवरायाचा. आठे म्हणान सांगू का आठे म्हणतात नाही. आणि त्या नको त्या गाणं म्हणाला ऐक करतात नाही. तुमनं जाऊ द्या. आठे ना बटा म्हातारा असणं चांगले हो कीर्तन लेवल तुमनं काहीच सांगावं नाही. पण ज्या म्हातारा येतात त्याच न सांग. आता तरुण भाऊले सांग तुमनं बी आठे ना बरं वातावरण दिकी राय ना. नाही ते काय काय गावेस मग तरुण पोरे आठे चांगले. सर्व तरुणांचं नियोजन आहे ना बाबा. नरू बाबा क्या बात आहे. गाव चांगले आणि थोडीफार गाण राहिनी सर काय देऊ पण गाव चांगलं आहे बा. माल सांगा तुम्ही कितला का बारी पीक लावतो आणि तण उगा शिवाय रास का. हा थोडंफार रास सोड देऊ. पण तरुणांचं नियोजन एक नंबर नियोजन आहे दादा. नाही तर काय काय गावेस मग बाबा तरुण असलं कीर्तनना काही संबंध नाही. चांगला आहे ताडे कीर्तन लिही बटेल तुमना गाव ना तरुण परिसर ना तरुण. नाही ते गावेगाव कीर्तन काही नॉलेज नाही. काही काही पोरे कीर्तन मा येतच नाही. उलट त्यासले असं वाटायचं असं धोतरवालं आहे असं देखील त्यासले असं वाटत आहे आपल्या टाइमपास न साधन भेटी घे बा. तुम्ही तरी वाची जाता पण मी बोलता पसशी असं मागो माल देखील नाही ते गैराज पोरे बाप रे बाप इज्जतच लिहतस. एक मनजोडी होणार स्टँडले म्हणे भाऊ तू काय करस म्हणे. म्हणतं भाऊ मी करम फुले ही कस रे. हे भाऊ विचारान काय रागिरा ना खरं खरं सांग ना तू काय करस. म्हणतो भाऊ मी बांडासोर नावे टाकस आणि जाण नाही ऐकच म्हणतं. काय याल दिघे नाही राहणार का म्हणा फेटा कंटिन्यू रास दोतर आहे तरी सुद्धा. पण ज्याला इज्जत लेणे तो हर प्रकारे लिहू शकस नाही का. त्या सर्वकडे राहतं पण तरी पण हे भाऊ म्हणे विचारान काय राग करा ना खरं खरं सांग ना तू काय करस. म्हणता दादा मी भागवत कथा करतो रामायण करतो मी कीर्तनकार आहे म्हणे. तुम्ही कीर्तनकार शेत का. म्हणता हो भाऊ म्हणे महाराज बराच दिनपासून मनमा प्रश्न आहे. त्या प्रश्नानं उत्तरच कोणी देत नाही. म्हणतं विचार ना दादा. म्हणले तुम्ही उत्तर देसान का. म्हणलं जमलं तर देतो नाही जर उत्तर देता आलं तर तुझ्या हाताकन माड घालतो तुला गुरुच करतो भाऊ. म्हणे महाराज मला प्रश्न असा आहे. म्हणतं कसा म्हणे विधवा बाई आणि विवाहित बाई कसं ओळखाना. म्हणतं सोपं आहे राजा. विधवा बाई जर ओळखायची असेल कंपाळाला कुंकू लावत नाही टिकली लावत नाही. लावायचं असला काळा बुक्का किंवा काळी टिकली लावते. आणि विवाहित बाई जर ओळखायची असेल तर लाल टिकली लावते किंवा कुंकू लावते. नाही सारखाच गणाना त्यासला ते त्याला दोन्ही परिभाषा समजावते. मी विधवा बाई आणि विवाहित बाई नाही का. नेमकं त्याच गावामध्ये मला जागर काला होता बाबाजी. जागर कालानं कीर्तन होय की आपला महाराज मंडळी नारळ दक्षिणा देत असतोय. बुक्का लावतोस मला बुक्का लावा दक्षिणा लिहिणे मी गोष्टी आणले. हा भयान हुशार आहेत तुम्ही. मी स्टँड लिहू भाऊ त्याने मनकडे दे काय म्हणे महाराज राधे राधे म्हण भैया राधे राधे चालणार का महाराज. म्हणता हो भाऊ. तोपर्यंत एसटी होणी सर्व कॉलेजचे पोरं वरती चढले. महिला मात्यावरती चढायला लागल्या. मी म्हणलं भाऊ आपण कीर्तनकार आहोत आपण आपली मर्यादा सांभाळायला पाहिजे. सगळ्या महिला वरती चढल्या. मी एसटीच्या पहिल्या पायरीवर सगळ्यांच्या नंतर पाय ठेवला. पहिल्या पायरीवर पाय ठेवा दुसऱ्या पायरीवर पाय ठेवा तिसऱ्या पायरीवर पाय ठेवा. मी वरून तो पोऱ्यान माल दे का म्हणे महाराज रविकिरण मावा या ना पुढे. म्हणतो बापरे पोरगा काय गोडे बा. आपण उगाच वाईट विचार करा तू पोरगाबद्दल. महाराज सर का ना पुढे. म्हणता हो ना भाऊ. म्हणे बाबा या ना पुढे. म्हणता हो ना भाऊ. त्यांना एक मित्र होता तो म्हणे का रे तुला एवढा मित्र दखतात नाही. त्या रविकिरण महाराजले का बाबा राहणार या मित्र नाही दिकी राहणार का तुले. अरे येऊ द्या म्हणे बिचाराला त्या नवरा मर जायला म्हणे. कितलं इज्जत लेवांशी आई. पण आटे बरं आहे वा तरुण चांगला आहे कीर्तन लिही बसेल येतच. आणि म्हातारा बी चांगला येतस. नाही तर काय काय म्हाताराशनी वय जास्त तरी सुधरत नाही. पण आता बट चांगलं शे हो. आणि मग यास ना ते जाऊ द्या पण तुम न बहिणी सोन मग तुमनं कसं काय वातावरण. तुमलाही भजन म्हणान सांगतो. कोणी कोणी भजन म्हण आडे भजन म्हणान सांगा ना आवाज निघत नाही या बहिणीच ना.
आणि लगीन जर राहिलं ना चुलत भाऊनं डिकरानं फुई भाऊनं माम भाऊनं 15 बाया अख्खा गाव झोपू देत नाही या बहिणी. बरं त्या गाणं काही जनाबाईना नाही, काही मीराबाईना नाही, काही भगवानासाठी नाही राहतच. त्या गाणं बी तसाच राहतं तुम्हाला नाही का. यस ना गाणं बाबा लोकेश ना ऐकेल रस. यस ना गाणं कोणी टाकी अंगण माता. मी यंदा ठरायले शिलगाई दिसू ती काढले राव देवा. जीवनाचा जर उद्धार करायचा असेल तर भगवंताचं नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. मग चाल कसली असू द्या भगवंताच्यासाठी म्हणा नाही का. अरे माझी राधा एवढं वेडं प्रेम करत होती देवावर, किती वेडं प्रेम करत होती, राहत होती बरसाण्यामध्ये. पण अगर भगवंताने अगर बंसी बजवली मतलब काय बंसी अगर भगवान बजाते थे कन्हैया तो मेरी राधा बरसाने से सीधा वृंदावन आती थी. और भाव क्या थे पता है आपको. हे तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई. तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई. तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से विषयावर मी भरपूर बोलतो, पण मला आज कुठंतरी असं वाटतं की मी चेंज केला पाहिजे विषय. कारण मी आलो ना तर सगळ्या तरुणांनी एवढा सत्कार केला, एवढा आदरातिथ्य केलं महाराज. खूप कमी गावं असतात की तिथं हे संस्कार असतात. मी जर तुम्हाला एक विनोदात बोलत असेल पण तुमचे जे भाव होते ना, मी जेव्हा प्रवेश केला या गावात नाही, आमच्या माऊली बाबांचं गाव गुरुजींचं गाव जायखेडा, तिथं पण तेच वातावरण आणि या गावात पण तेच वातावरण. हे गुरुजींचे संस्कार आहेत आपल्या परिसरावर. हो गुरुजींचे संस्कार आहेत महाराज. एक साधारण परिवारातला मुलगा जर कीर्तनकार बनून इथं येत असेल तर त्याचं हो भगवंतापेक्षा कमी सत्कार करत नसतील तर हे मायबापांचे संस्कार चांगले आहेत गुरुजींच्या सोबत. कारण आमच्या संतांची शिकवण आहे, मुलगा जर चांगला जन्माला आला ना तर त्याला मार्क्स देण्यापेक्षा त्याच्या मायबापाला धन्यता देतात, कारण त्यांनी घडवले त्या लेकराला. म्हणून मी तर म्हणेल भैया इतके चांगले पोरं म्हणजे गावच चांगले हो, पूर्ण गाव चांगले. आणि विशेष म्हणजे गाव नाको सरपंच बारीश आहेत. सरपंच म्हणे आठे नारळ फोडा म्हणे बाबा. म्हणतं का बर म्हणे आमल्या आठे काहीतरी अजून दुसरं चांगलं काम करणं शे. हा म्हणजे जर गावनं वातावरण प्रवेश करत असताना जर इथलं भारीशे भाऊ म्हणजे तुमनं म्हणणं काय बोला का म्हणा बाबू आप्पा नाही याला आहेत का रे. आम्ही दुसऱ्याला बोलत नाही म्हण बापनं नाव येते. हा मग कोणी अंगवर वडते. नकार नका किडा पाडा रे. 5 वर्ष ना मुसलमान ना पोऱ्या रोजा दरच तुम्ही भर कीर्तन मा दांगडो घाला ना कार हो वाय बारस होन. मी चांगलं मन भेटल्याशिवाय कार्यक्रमात रंगत येत नाही का. हो एकलं तंगलं सदा लंगड रास मनीषीन सपोर्ट सर्वांना पाहिजे तर खेळ जमस. पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात भैया जीवनात आलाय ना तर तुझं पहिलं काम आहे की भगवंताला आपुलंसं कर. कारण जीवनात तुम्हाला सांगतो जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपण सक्सेस नाही. आणि असं कितीही जगलो तर त्या जगण्याला अर्थ सुद्धा नाहीये. कारण पुढे जाऊन महाराज उत्तरार्धामध्ये सांगतात ना
हा महाराज सांगतात ना, एरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान. हा माईक आहे ना, हा तुमच्या शेवटच्या टोकापर्यंत आवाज पोहोचवतोय. माझा आवाज एवढा नाही का शेवटच्या टोकापर्यंत पोहोचेल, पण आवाज पोहोचवतोय कोण? माईक. मग तो आवाज खरा आहे का हो? खरा आवाज तर इथपर्यंतच मर्यादित राहिला असता, पण खोटा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. हा, ही एक सुविधा आहे म्हणून चांगला आहे, सुविधा आहे म्हणून ठीक आहे. पण काही काही खोट्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला खऱ्या वाटतात, आणि जे खरं आहे त्याला आपण खोटं ठरवून बसलोय. ज्या कामासाठी आलोय ते विसरलोय, आणि खोटं आपल्याला कसं फसवतो सांगू का तुम्हाला? खरं कळत नाही, खोटं कसं फसवतो मी नेहमी एक विनोदात सांगतो. जुन्या महात्म्यांच्या मुखातून ऐकलेला आहे. एक पोरगाल बापने सांगा म्हणे, भाऊ बावड्या आपले पोर देखाल जाणं इथून साठे. बापने सांगते ना, पोरले देखाल तून साठे पोर देखाल जाणं. शाहू भाऊ नसा काय ना विचार चालू येतो, कोण पाहिजे पॅन्ट मागू, कोण पाहिजे काय मागू, शर्ट कोणा लिहू, चष्मा कोणा लिहू. हो, विचार चालू आहे घेत बापना सांगा. नंतर अहो भाऊने दिनभर विचार करा, संध्याकाळी विचार मग झोपना. जसा झोपना धाबावर पोर बी दखाय गे, लगीन बी होई गे, त्याला पोऱ्या बी होई घ्या सपन मा विचार माच. बाई त्या कोपराले मध मा पोऱ्या हो भाऊ आता ना कोपराले बाई सांगे हो माय तो पोऱ्या ना हात दाबाई तर त्या सारखा ना. हा भाऊ थोडा सरक ना, हो तो पोऱ्या ना हात दाबाई सारखा ना. आपको थोडा सरक ना, वो तो पोरे ना हात दाबाई तर त्या सारखा ना. हा इथला सरक ना दाबारते खाली पडणार, दोन्ही हात मोडले ना. आता मला सांगा, हात मोडात त्या खरा पोऱ्यानी का खोटा पोऱ्यानी? असंच आपण खोट्याच्या नादात सत्यानाश करून घेतोय. विठ्ठल विठ्ठल इथं विषय थांबत नाही. त्या भाऊनं मस्त पाटा बिटा दिसणे, हात क्लिअर व्हाय घ्यात. हात क्लिअर व्हा नंतर बाप म्हणे, बावड्या चाल रे पोर दाखाले. बाप बी होता, भाऊ बी होता, मित्र बी होता, आणि स्वतः नवरदेव पोरगा, 4 जणे पोर दाखाल घ्या. 4 जणे पोर देखाल घ्यात. पोर देखील नाही. बापने विचार, बावड्या पोर देखी का रे? हाव एक बी नाही 2 बी नाही म्हणे. अहो बापले सरमाई राय ना होईन. मग बावले दाडा म्हणे, बाई रे तू बावले विचार रे, याला पोरपटणी का? बावू नका रे बावड्या, पोरपटणी का रे? हाव एक नाही 2 नाही म्हणे. अहो माल विचार मावसे. मग मित्र सांगे होता, मित्राला सांगे वय रे तू मित्राला विचार म्हणे, याला पोरपटणी का? मित्र जोडे घ्या म्हणे, कार बावड्या पोरपटणी का? तो म्हणे मी पोरच दकी नाही. मग तू आटे पोय खावा येल होता कार वो बानाट सुरत ना, पोरत दे की नाही तू येल कसांसाठी होता? पोर पाणी दी गई, चहा दी गई, पोहे खावाय गे, तो लोगून पोर देखी नाही म्हणे. जे जाय ते बरं जाय. पोरणा बाप आपले जेवणले तांबड राहणार, जेवण करशी तो मी इशारा करतो तो पोर देखील जो म्हणे. हो आता जेवणले बसणार, पोर ताट टीन निघ तरी अहो देखत नाही. पोर दुसऱ्यांदा दाड बातलेच नाही म्हणे. याने इशारा करा, ए पावड्या पोरुणी देखील बरं रे. पोर तर त्याने दाड बाट ठी राहिनी, यान पोरणीकडे देख. पोर एवढी सुंदर होती, हा पोरणीसकडे देखायला लागला. पोरवाडीशनी घर मागुशी गई, तो पडदा पडी गे किचन रूम ना, तरी याला असं वाटे पडदा थोडा उचकाल पाहिजे ना, आखो देखी जावाल पाहिजे. इथला देखी राहता पोर तर काय नोनी मटणी भाजी लिशनी. पोर मटणी भाजी करायनी. अहो पोरणीकडे इथला देखी राहता ना, यान दाड भात मा शिरा टाकीन कालाय राहता. पोरा असत गरमा घुसणी. त्या मैत्रिणी म्हणे, का होती ती का बा अशी राहिली? माय म्हणे, आई उल गेलो वावर, आई दाड भात मग शिरा कालाय काय राहिलो म्हणे. आपण जे करायला पाहिजे ते करत नाही, आणि नको ते करत बसतो, म्हणून फसगत चालली. विठ्ठल विठ्ठल नजदीक जात माणूस, आणि संत सांगितल्याच्या नंतरच नजदीक जातो, मगच भगवंताला आपलंसं करतो. कारण संत शिकवत असताना एवढं प्रेमाने शिकवतात ना की सहज पटतं. आणि कदाचित मी मोठा महात्मा नाहीये, पण मला आहे ना साधं सोपं करून सांगायला आवडतं. ही शिकवण संतांची आहे. हो गाडगे बाबा कीर्तनातून काय श्लोक बोलायचे नाही, गाडगे बाबा काय मोठा ओव्या गायत नाही. गाडगे बाबा असं संवाद साधेत. भाऊ लोकांना सांगायचे, दादा तुम्ही जेवण करून आलात का? लोक सांगत हो. कसं काय चाललंय, बरं आहे का? इथून सुरुवात असायची पहिल्या कीर्तनकारांची. हा नंतर मग जशी लेवल आहे तसं सांगत चालायचं नाही का. सुरुवात जर मी तर माझ्या कीर्तनातून मला तरुण भाऊ जोडायचे असतील तर मी त्यांच्या मते कीर्तन करतो का? जर ते कीर्तन त्याच ना मते वयनं तर ते आपले विचारतील. त्यातले जर पटणारे दुसरी दाव त्या सांगतील, तुना परमार्थ, तुना पान ठेवू, तुना टाळ, तुना पकवाज, अव तुले लक लागू, मी घर चालू. पहिले जर तुम्हाला समाज जोडायचा असेल तर त्यांच्या मते करावं लागेल. जेव्हा त्यांना पटायला लागलं का मग आपले नियम सांगा.
बरोबर आहे ना. जेव्हा त्यांचं आपल्या परमार्थावर देवावर प्रेम होईल तेव्हा त्यांना आपल्या नेम पटवा. तोपर्यंत दाखला पोऱ्या कोणता बापले असं वाटत गदड बना आवश्यक का कोणता बापले, पण पोऱ्याला खेळाडान करता बट भाऊ पप्पा तू गोळा बन भो मिथून पाठवर बट चुबो कितला कथा केलं ना गोळा बनना जे आपले. जर पोऱ्याला खुश ठेवून ते गोडं बनणं पडत, गोडं बनायला आवच नाही रास. तसं पोरे जोडणं होते ते आपले गोडं बनणं आहे. विठ्ठल विठ्ठल आणि संतांचं बोलणं गोड आहे. काही काही लोकांना कळल्याच्या नंतर जवळ जातात. जसं की किती गोड बोलतात सांगू का तुम्हाला. माझे माऊली ज्ञानोबा राय सांगतात, सात चनी मावाड मी तुले परी रसाड शब्द जैसे कल्लोड. एवढं गोड करून सांगतात म्हणून तर संत हो. आणि म्हणून तर आपण जवळ जातो. जसं की संतांचा उपदेश ते सहज बोलतात, त्याच्यात सुद्धा आपलं हित दडलेलं असतं. क्या बात आहे. महाराजांनी गोड प्रमाण घेतलं. सहज बोलतात पण त्याच्यात आपलं हिताचं असतं नाही का. आणि आपल्या हिताचं आपण समजून घेतलं तर आपण भगवंताच्या जवळ जातो. कारण भगवंत एक सत्य, बाकी सगळं मिथ्या आहे. आमचे जुने कीर्तनकार परिचय देताना सांगत होते, जर आपण शेतात जातो, शेतात जाताना आपण शिदोरी बांधतो. तुम्हाकडे काय म्हणतात ते बांधेल बाकरले न्यारी म्हणतास का. हा म्हणजे सारखं जे बा जवळ माल कसं वाटणं आमना दोंडायच्याकडे वेगळं राहू बा. भाषामा फरक नाही का. 12 कोस अंतरवर भाषा पद्धत प्रथा चेंज होई जाते. तुम्हाकडनी भाषा आमनाकडनी भाषा मा बी फरक आहे थोडाफार, जरी आहे राहिण्यात तरी पण. काही काही प्रथा पद्धतीस मा चेंजिंग रास बदल रास. तुम्हाकडनी पद्धत वेगळी आमनाकडनी पद्धत वेगळी म्हणशील मी विचारिलेस. कारण आमनाकडनी पद्धत अशी माणसे मरेलो शिलगावतो तुम्हाकडे. हा मग जवळ सारखं जे बुवा. आपण जे करायला पाहिजे ते करत नाही, खोट्याच्या नादात लागलोय आपण. आपण भाकर बांधायचो, ज्याला न्यारी म्हणतास तुम्ही. न्यारी बांधा टाइमले भाकर किती बांधतास ताई. एक भाकर काही काही हा 1.5 जण त्यांना बजेट प्रमाणे राहतो. म्हणजे एखादा जरी लागणे 1.5 ते 1.5 हा ते मन सारखा राह ना, त्याला 2-2.5 बी बांधणे तरी चालेल. खास कमी पण मग सांगे विलय जासू म्हण काय. भाकर जरी 1 असेल किंवा 1.5 असेल किंवा 2 असेल, भाकरी एका त्याच्यावर चटणी किती ठेवतोस तुम्ही. 2.5 किलो किती. 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच 2 चम्मच बरोबर आहे ना. मग याच्यातून आपल्याला काय घ्यायचं माहितीये का. जसं भाकरी बांधतात ना, भाकरी बांधत असताना 1 भाकर असते आणि चटणी फक्त 1 चम्मच भर असते. तसंच परमार्थ करत असताना, जीवन जगत असताना परमार्थ हा भाकरी सारखा झाला पाहिजे आणि चटणी इतकाच आपण संसार केला पाहिजे. म्हणजे झालो सक्सेस समजायचं. हो नुसता फटाकडा फुटणार तरी दकीर आहे ना. कारभावन फटाकडा नाही फुटत तुम्हाकडे. नवीन चित्र बी दकाल भेटत. विठ्ठल विठ्ठल संसार खोटा आहे पण आपण खोट्याच्या नादात जास्त लागलोय. खरा तो भगवंत आहे, त्याचा विसर पाडलेला आहे तुम्ही लोकांनी. माझ्या सकट सगळ्यांना सांगायलो आपण देवाचा विसर पडलाय. खरं तर खोट्याच्या नादात तुम्हाला सांगितलं की आपण पोरगा झालेला नाही तरी सुद्धा तो हात मोडता कस. बरोबर आहे ना. जर का नसलेला मुलगा हात मोडत असेल तर वयलवालाच ना काय होईल. हा इथंही सांगेल भागवतामध्ये सुरुवातीला आहे ना गोकर्ण उपव्याख्यान येतं. बाबा तुम्हाला तर माहिती असेल महाराज मंडळींना. इथं सगळे वारकरी आहेत त्यांना माहिती असेल, पण तरी मला मोठा भाऊ मला सांगावं वाटतंय. हो बऱ्याच लांबून लोक आलेत राव कीर्तनाला. हो माझ्या देऊरवरनं माझे लाडके जीवाभावाचे असणारे आमचे मोठा भाऊ पण आलेले आहेत. बरेच लोक आलेले आहेत आमचे. हळूहळू सांगसू धीरे धीरे. मला गणत जणी सांगितले मधनं 10 मिनिटं नवं काय येईल मला.
म्हणे महाराज तुम्ही बोला मत की जशा चहा पाणी होई 10 मिनिटं तुम्ही आराम कर जात म्हणे, मग नंतर आको सुरू कर जात म्हणे. असं तुमले नाही समजणं, जोडे जे ऐकेले त्याला समजी घे. खोटा मुलगा जर का आपला हातपाय मोडत असेल तर खऱ्याची परिस्थिती काय असेल. पण आपण आहे ना खोट्याच्या नादातच जास्त फसलोय. आत्मदेव नावाचे ब्राह्मण होते, भूदेवा माऊली बाबा. आत्मदेव नावाचे ब्राह्मण आहे. ब्राह्मणाच्या पोटी संतती नाही, या दारात झाडे झाडाला फळ लागत नाही, गोठ्यात गाय गायला वासरू होत नाही. ब्राह्मणाला वाटलं की मी एवढा अभागी आहे का, माझ्या पोटी संतती नाही, या दारात झाडाला फळ लागत नाही, गोठ्यात गाय गायला वासरू होत नाही. अरण्यात गेले. अरण्यात गेल्याच्या नंतर बस मला देह त्यागायचा, जीवच ठेवायचा आणि आत्महत्या करून मारायचं म्हणून आता एकांत मध्ये रडत होते. रडत असताना एक साधू महात्मा प्रदक्षिणा करत असताना लक्ष गेलं, एवढ्या अरण्यामध्ये रडणारा कोण असेल, रडणारा कोण असेल असं बघतायत. म्हणलं एवढ्या अरण्यामध्ये रडतंय कोण, तर जवळ येऊन बघताय तर आत्मदेव नावाचे ब्राह्मण रडत होते. रडणाऱ्या ब्राह्मणाजवळ आले साधू महात्मा. बाबा रडण्याचं काय कारण आहे सांगितलं. म्हणले माझ्यापोटी संतती नाही, या दारात झाडे झाडाला फळ नाही, गोठ्यात गाय गायला वासरू होत नाही. तुम्हाला मुलगा नाही म्हणून रडताय का. म्हणे हो. तुमले पोरगाने त्यामुळे रडरानात म्हणे ब्राह्मण दादा म्हणे. हा तुमले पोरगाने त्यामुळे रडरा म्हणे. हा अहो ज्यातले 4-4 पोरे त्या बी रडायनात म्हणे. तुमले समज नाही म्हणून म्हणणं. हा केला इशारा जाता जाता. तुम्हाला मुलगा नाही म्हणून तुम्ही रडताय. ज्यांना 3-3, 4-4 मुलं आहेत ते पण रडतायत. मग नको त्याच्या नादात लागलोय ना आपण. जर का आपण त्यांच्या नादी लागलो नसतो, सुरुवातीपासूनच जर भगवंताला आपुलसं केलं असतं तर खोट्या संसारात नादात फसले नसतात. संसार करू नका असं आमचे संत सांगत नाही. संसारी असावे असोनी नसावे, नाही का. संसार करू नका असं सांगत नाही, पण किती करावं त्याला लिमिट ठेवायचे. परमार्थ किती करावं त्याला लिमिट ठेवायचे. आणि जितका वेळ देता येईल तितका वेळ आपण परमार्थामध्ये घातला पाहिजे, असं आपल्या संतांची शिकवण आहे. मग आता झाले 10:30. तुमचा कीर्तनाचा टायमिंग होता 8:30. टायमिंग पूर्ण झालेला आहे. 2-5 मिनिटं मी लेट झालेला आहे ते माझ्या लक्षात आहे. ते पण तुमचे 2-5 मिनिटं भरून काढेल. पण तुमचा ठरलेला टाइम पूर्ण झालेला आहे. काय करू, 5-10 मिनिटं बोलू का म्हणा कागदपत्र जमा करू, बोलू का असं आहे का सरपंच साहेब. हा दादासाहेब बोलू का, बोलू का पटास इच्छा आहे का बोलू असं आहे का. पण म्हणणं असं आहे नरू बाबा. हा बोल सुना मग. पण म्हणणं असं शे तुम्ही बसेल पटा शेतकरी शेत ना. जर तुम्हाला कांदा उपाडा ना शेत, कांदा खांडा ना शेत बा, संध्याकाळी होई घे आणि थोडाफार वावर राहायचं आले मजूरले काय सांगता तुम्ही. दखा बा तुम नाही विचार माते मी काय सांगा. थोडं राहिले एवढं वाटे जेव ते देवाय जाईन बा असं. विठ्ठल विठ्ठल खरं तर ज्या भगवंताला शरण जायचंय ना, कोणत्या देवाला सांगितलंय आमच्या हरिपाठामध्ये पण सांगतात ना, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. हो तिघही देव एकच आहेत. इथं तर प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे. कितवं वर्ष हो बाबा हे मंदिर बांधायला, किती वर्ष झाले. 10वं वर्ष. वा वा किती 10 वर्ष पूर्ण. देव बसवायला 10 वर्ष पूर्ण झाले. क्या बात आहे, बढिया बाई. 10 वर्ष झाले प्रभू रामचंद्र विराजमान आहेत तुमच्या गावामध्ये. तसं तर आपल्या हिंदूंसोबत एवढा न्याय झालेला आहे, मग तो न्याय करणाऱ्यांचं नाव घ्यायला पण चालणार नाही. हिंदू लोकांवर असा न्याय झालेला आहे की जिथं आपल्या भगवंताची जन्मभूमी होती तिथंच भगवंताले जागा नव्हती. पण आता अशी परिस्थिती झाली की आपला भगवंत त्याच्या जन्मभूमीवर विराजमान झालेला आहे. हो तसं तुम्ही 10 वर्षापासून भगवंताला तुमच्या गावात आणून बसवलंय. तुम्ही भाग्यवान लोक आहात, भाग्यवान नशीबवान. सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. कार भाववान तरी बी नाही रे. हा अरे काय फुकट दमी राहणार रे. अरे बोला ना असं की आपला बोलेला काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. अरे बोला ना सुद्धा वजन मारे. एक कानले होतोय बोल तुम्ही फुकट दमी राहणार येळा. शिकणार म्हणा पण काहीतरी. विठ्ठल विठ्ठल